भारतीय संस्कृती चिंतन बैठक त्याचा हा 7वा रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025। आजचा विषय जो आपल्या पुढे भारतीय संस्कृतीमध्ये आपण घेत आहोत तो म्हणजे भारतीय संस्कृतीत विविध सण आणि उत्सवांचं महत्त्व। भारतीय संस्कृती ही अनेक सण उत्सवांनी समृद्ध आहे। हे सण केवळ आनंद आणि उत्सवाचेच फक्त निमित्त नसून ते सामाजिक एकता, धार्मिक श्रद्धा, त्याचबरोबर नैतिक मूल्य आणि सांस्कृतिक परंपरा यांचं प्रतीक आहे। आणि ह्याचं महत्त्व, ह्या सणांचं महत्त्व आपण पुढे 6 मुद्द्यांवर घेऊया। या सणांचं महत्त्व आपण एक 6 मुद्द्यांनी आपण समजून घेऊया। पहिला मुद्दा आहे या सणांचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व। जसं वर्षभरामध्ये अनेक सण जे आहेत ते विशिष्ट मुहूर्तावर असतात आणि त्यांचं धार्मिक त्याला कथा जोडलेली आहे। कारण अनेक अवतार जे भगवंताचे या भारतात झालेले आहेत त्या अवतार कार्यांमध्ये ज्या मुख्य घटना झालेल्या आहेत त्या घटनांनुसार आपल्याला त्या मुहूर्तांचं महत्त्व आहे। जसं दसरा या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला, म्हणजे धर्माचा अधर्मावर विजय याचं प्रतीक म्हणजे दसरा हा सोहळा आपण साजरा करतो। त्याचप्रमाणे अयोध्येमध्ये भगवान श्रीरामांचं आगमन झालं तो दिवस म्हणजे दिवाळी, तर त्याप्रमाणे दिवाळीचंही आपण सोहळा साजरा करतो। त्याचप्रमाणे ह्या संपूर्ण विश्वाची निर्मिती ब्रह्मदेवाने ज्या दिवशी केली तो दिवस म्हणजे गुढीपाडवा म्हणतो, नववर्षाचा आपण पहिला दिवस समजतो। त्याचप्रकारे असे होळी ज्या दिवशी भक्त प्रल्हाद आणि होलिका अग्नीमध्ये बसून भक्त प्रल्हादाला जाळण्याचा प्रयत्न करत होती, पण भस्म होलिका झाली आणि भक्त प्रल्हाद सुरक्षित राहिले, म्हणून त्या दिवसाला होळी आपण मानतो। असे प्रत्येक सणाला एक धार्मिक अंग आहे, आध्यात्मिक वारसा आहे आणि त्यानुसार आपण त्या मुहूर्ताला अत्यंत पवित्र मानून त्या दिवशी ते सोहळे साजरे करत आहोत। जसे आपण मकर संक्रांत आहे या दिवशी सूर्य उत्तरायणामध्ये प्रवेश करतो। त्याचप्रमाणे महाशिवरात्री आहे ज्या दिवशी आपण भगवान शंकर आणि पार्वती माता यांचा विवाह झाला असं आपण ग्रंथामध्ये वाचलेलं आहे। असे प्रत्येक सणाला एक आध्यात्मिक वारसा आहे। अशा प्रकारे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व सगळ्या सणांसाठी आपण पाहत आहोत। जसं अक्षय तृतीया आहे, हाही एक मुहूर्त आहे। त्याचबरोबर रामनवमी ज्या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला, त्याचबरोबर हनुमान जयंती, हनुमंतरायाचा जन्म झाला, कृष्णाष्टमी, जन्माष्टमी म्हणजेच भगवान श्रीकृष्णाचा जन्माचा मुहूर्त, श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची उपासना केली जाते। अशा प्रकारे सर्व सणांना एक धार्मिक आणि आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे। दुसरं महत्त्व आपण या सणांचं आपण बघूया ते म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक एकता। जसं गणेश उत्सव हा सण जो असतो त्यामध्ये सर्व समाजातील सर्व व्यक्ती एकत्रित येऊन तो 10 दिवसाचा सोहळा साजरा करतात। याच्यानी सामाजिक एकतेचं ते प्रतीक आहे। म्हणूनच लोकमान्य टिळकांनी हा सण आपल्या संस्कृतीमध्ये आणला म्हणून गणेश उत्सव। त्याचबरोबर रक्षाबंधनाच्या वेळीसुद्धा भाऊ बहीण ह्याचं पवित्र नातं आपल्याला पाहायला मिळतं आणि अनेक जण ह्या भावनेनी एकमेकांना राखी बांधतात। तर हाही रक्षाबंधनाचा सुद्धा एक सामाजिक एकतेचाच सण आहे हे आपल्याला दिसतं। अशा प्रकारे ही दुसरा मुद्दा आपण बघत आहोत जो सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचं प्रतीक हे सर्व सण आहेत। तिसरा मुद्दा पर्यावरण आणि निसर्गाशी संबंधित काही सण आपण साजरे करतो, ज्यामध्ये जसं मकर संक्रांत आहे, नवीन पिकांचा आनंदोत्सव साजरा करण्याचा हा दिवस आपण मानतो। जे पिकं आपण शेतामध्ये पिकवतो ते पिकांच्या कापणीची वेळ ही मकर संक्रांत मानली जाते। त्याचप्रमाणे पोळा हा सण बैलांच्या प्रति कृतज्ञतेचा भाव दाखवण्यासाठी आपण साजरा करतो, कारण आधी बैलांनीच शेती केली जायची, पण आपल्या अन्नाचा आधार हे बैल होते
आपण जे काही अन्न उत्पन्न करत होतो त्यासाठी बैलांची अत्यंत आवश्यकता होती आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता दाखवण्यासाठी पोळा हा सण साजरा करायचो. त्याचप्रमाणे नागपंचमी ही नागदेवतेच्या प्रती कृतज्ञतेसाठी, कारण नागदेवता हा उंदराला खातो आणि उंदीर हे धान्याला खराब करतात. अशा प्रकारे उंदरांवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे नागदेवता करत असते. म्हणून त्या नागदेवतेचंही पूजन करण्याचं सोहळा आपल्या संस्कृतीमध्ये पाहायला मिळतो, तो म्हणजे नागपंचमीचा सोहळा. आणि हा पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटकसुद्धा आहे. त्याचप्रमाणे वटसावित्री पौर्णिमा, ज्यामध्ये आपण वडाच्या झाडाची पूजा करतो. तुळशी विवाह, यामध्ये तुळशीचं पूजन आपण करतो. अशा प्रकारे झाडांनाही आपण देवतेचं स्वरूप मानून त्यांचं पूजन केलेलं आहे, कारण ह्या वडाच्या झाडाचं संरक्षण व्हावं ही भावना या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्याच्या पाठीमागं आहे. वडाचं झाड हे ऑक्सिजन देत असतं, त्याचप्रमाणे तुळशीचं झाड हे नेहमी ऑक्सिजन देत असतं, पण असे झाडांचं संरक्षण व्हावं ही भावना ठेवून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या झाडांनासुद्धा देवाचं स्वरूप मानून त्यांचंही पूजन करण्याचे सोहळे आपल्याला दिसतात. वटसावित्री पौर्णिमा, तुळशी विवाह ही त्याची उदाहरणं आहेत. चौथा मुद्दा आपण या सणांच्या संदर्भात घेऊया, ते म्हणजे कुटुंब आणि नातेसंबंध दृढ करणारे काही सण आपल्या संस्कृतीमध्ये आपण साजरे करतो, ज्यामध्ये भाऊबीज ज्यावेळी दिवाळीचा जो सण आहे त्याच्यामध्ये एक दिवस असतो भाऊबीजेचा. त्यावेळी भाऊ आणि बहीण यांचं पवित्र नातं अजून दृढ करण्याचं काम या सणाच्या माध्यमातून केलं जातं. त्याचप्रमाणे रक्षाबंधन, तेही श्रावण महिन्यामध्ये येतं. बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीचं रक्षण करण्याचं प्रतिज्ञा करतो. अशा प्रकारे रक्षाबंधनामुळे सुद्धा नातेसंबंध दृढ होतात. त्यात आणखी एक सगळ्यात श्रेष्ठ नातं जर काही असेल या जगामध्ये तर ते गुरु आणि शिष्याचं आहे. आणि त्या गुरु शिष्याच्या नात्यासाठी गुरुपौर्णिमेचा महोत्सव हा वर्षातून एकदा साजरा होतो, गुरुपौर्णिमेला. आणि ही गुरुप्रती प्रेम दाखवण्याचा हा दिवस आहे. सद्गुरूशिवाय आपण देवाला प्राप्त करू शकत नाही. म्हणजे आपल्या जीवनाचं जे परमउद्दिष्ट आहे ते फक्त सद्गुरूंमुळेच प्राप्त होऊ शकतं. म्हणून अशा सद्गुरूंच्या प्रती कृतज्ञता, त्या सद्गुरूंप्रती प्रेम दर्शविण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा असते. त्याचप्रकारे दिवाळीला अनेक नातेसंबंधातले सगळे नातेवाईकसुद्धा आपापल्या एकमेकांच्या घरी जातात, एकमेकांच्या घरी राहतात. दिवाळीच्या पर्वकालावर नातेवाईक एकमेकांच्या घरी जातात, मुलगी माहेरी जाते. अशा अनेक गोष्टींमुळे नातेसंबंधांमध्ये दृढ संबंध निर्माण होतात. अशा विविध सणांच्या माध्यमातून आपल्या सामाजिक नातेसंबंध दृढ होण्याचं काम हे सण करत असतात. पुढचा जो 5वा मुद्दा म्हणजे या सणांचा आर्थिक आणि व्यवसायावर काय परिणाम होतो. हे सण, जसं दिवाळीला मुलगी माहेरी आली किंवा जावई आले तर त्यांना आहेर केला जातो, त्यांना काही वस्तू भेट दिल्या जातात. अशा प्रकारे म्हणजे व्यापार वाढतो या सणांच्या माध्यमातून. जसं फटाक्यांची विक्री होते दिवाळीला, मिठाईची विक्री होते. हे व्यापारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ अशा सणांच्या काळामध्ये होत असतो. दिवाळीच्या काळात, दसऱ्याच्या काळात. तसेच गुढीपाडव्याला नवीन वर्ष साजरा केला जातो. काही लोक नवीन कपडे विकत घेत असतात. त्याप्रमाणे सोन्या चांदीचाही व्यापार मोठ्या प्रमाणात दिवाळीला, अक्षय तृतीयेला अशा पवित्र पर्वकालांवर सोन्याचंही खरेदी खूप वाढत असते. होळीच्या वेळी रंगाची खरेदी. अशा प्रकारे भारतीय सण अर्थव्यवस्थेवरही मोठा प्रभाव टाकत असतो. व्यापारी, दुकानदार, शेतकरी आणि विविध व्यवसायांसाठी सणांचा जो काळ आहे तो फार मोठा आर्थिक संधीचा काळ मानला जातो. आणि शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मानसिक आणि भावनिक महत्त्व ह्या सणांचं खूप आहे. कारण ह्या सणांमुळे आपल्या मानसिक तणावाला कमी करता येते. लोक एकत्रित आल्यामुळे, एकमेकांशी प्रेमाने वागल्यामुळे एक टीम वर्कसुद्धा त्या ठिकाणी डेव्हलप झालेले आपल्याला दिसते. आणि एकत्रितता आहेतच, परंतु प्रेमाचे संबंधसुद्धा चांगले होतात, प्रेमसुद्धा वाढतं. रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा ह्या सणांमुळे प्राप्त होत असते. आणि सण साजरे केल्याने आपला मानसिक ताण कमी होतो आणि आपल्यामध्ये उत्साह निर्माण होतो. अशा प्रकारे मानसिक आणि भावनिक पद्धतीने सुद्धा या सणांचं खूप मोठं महत्त्व या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. भारतीय संस्कृतीत सणांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते केवळ परंपरा नसून
समाजाच्या सर्व अंगांना जोडणारे ते स्तंभ आहेत. त्यातून आनंद, भक्ती, निसर्ग संवर्धन, सामाजिक एकता आणि आर्थिक समृद्धी अशा विविध पैलूंचा संगम आपल्याला दिसतो. त्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये सणांचं स्थान अभिमानास्पद आणि अविस्मरणीय आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात मोठा सण 12 वर्षातून एकदा येणारा हा महाकुंभमेळा, कुंभमेळा ही एक उत्सव आहे, सण आहे. आणि या आज जगामध्ये सगळ्यात मोठा जर सण कोणता आहे तर तो हा महाकुंभाचा सण आहे, जो आता सध्या प्रयागराजला होत आहे. अशा प्रकारे भारतीय सण म्हणजे एकत्र येण्याचे, आनंद साजरा करण्याचे आणि आपली संस्कृती जपण्याचे एक अतिसुंदर माध्यम आहे. आणि सण साजरे करताना त्यामधील खरी भावना ओळखून आपण त्यांना साजरं केलं पाहिजे. फक्त करायचं म्हणून न करता त्याच्या पाठीमागची वैज्ञानिक दृष्टिकोन, त्याच्या पाठीमागचा सामाजिक दृष्टिकोन, त्याच्या पाठीमागचा धार्मिक दृष्टिकोन प्रत्येकाने या सणांच्या वेळी बघितला पाहिजे आणि त्यानुसार आपण सण साजरे केले पाहिजे. सर्वांनी आनंदाने, उत्साहाने भारतीय संस्कृतीची जपणूक करा आणि पुढच्या पिढीलाही ह्या सणांचं महत्त्व सांगा. त्यांनाही ह्या सणांमध्ये उत्साहाने सहभागी होण्यास प्रवृत्त करा. हीच सर्वांना विनंती. जय बाबाजी.